आज या ठिकाणी आम्ही दायंगडी मलिकपेठ ग्रामस्थ असे युवा माझे सगळे सहकारी आणि सगळ्यांनी 15 ऑगस्ट कार्यक्रम संपल्यानंतर आमच्या जे चर्चेला बसल्यानंतर असं एक चर्चा झाली की जे तालुक्याच्या ठिकाणी जे ती आज अनगर येथे आपण तहसील मंजूर झाल्यामुळं जी काही उपोषण किंवा जी काही परिस्थिती निर्माण झाली त्याच्यावर आपल्या गावाशी काय संबंधित परिणाम होणार आहे याच्यावर आम्ही चर्चा केली। तेव्हा माझ्या सगळ्या युवा सहकाऱ्यांच्या म्हणण्यातून असं आलं की हे चुकीचं आहे। आपल्याला मोहोळसारख्या ठिकाणी एवढं जवळ असताना तहसील मोहोळचं नाव एवढं प्रचलित असताना आपल्याला कुठल्याही सोयीची याचा फायदा होणार नाही। उलट आपल्याला आड रस्ता करून मोहोळवरून अनगरला जाणं असेल किंवा जरी आपलं मंडळ उद्या वगळण्यात आलं तरीसुद्धा आपल्या आजूबाजूच्या गावांचं जे लोकांची शोकांतिका आहे त्यांची जी होऊ पाहणारी जी भविष्यातली अडचण आहे ती पाहता आपण एक युवा आणि जाणकार नागरिक म्हणून एक सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जी किंवा जे स्थावर किंवा प्रस्थापित म्हणतो आपण त्यांना प्रस्थापितांच्या विरोधात एक आवाज उठवण्याचं जे इथल्या मोहोळच्या माझ्या युवा कार्यकर्त्यांनी जी भूमिका घेतली त्या भूमिकेला एक आपल्या चुकीला चूक म्हणण्याचा एक पाठिंबा देऊ असा आमचा इथं निर्णय झाला। म्हणून आज रोजी आम्ही इथं सगळ्यांनी इथं त्या सगळ्या उपोषणकर्त्यांना भेट घेतली, त्यांच्या तब्येतीची चौकशी केली आणि त्यांच्या पाठिंबा दर्शवला। त्यांना त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी आम्ही त्यांची इथं हजेरी लावली आणि इथं पोलीस स्टेशन आणि तहसीलला आम्ही इथं निवेदन दिलं आणि ह्या जी चुकीचं घडतं आहे तर अप्पर तहसील यांनी रद्द व्हावं याच्या मागणीला आमचा पाठिंबा दर्शवला आणि सगळ्यांचे आभार मानले। आणि इथं आम्ही आम्हाला आमचं मनोगत ऐकून घेण्याबद्दल तुमच्याही पत्रकारांनी सगळ्या गोष्टीचा उठाव केला आहे। सगळ्यांना जे भूमिका मांडतायत ती भूमिका तुम्ही स्पष्टपणे प्रभावीपणे माध्यमातून सगळे माध्यम आपली स्थानिक जरी असली तरी ते माध्यम आहे याच्याबद्दल मी तुमचं अभिनंदन मानतो, आभार मानतो। माझे 2 शब्द